मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, बघूयाच आज एक महाराष्ट्र केसरीचा मान असणारं मैदान, महाराष्ट्र केसरी मैदान कदमवाडी या ठिकाणी मित्रांनो पार पडते. 700+ गाड्यांनी नोंद या ठिकाणी केल्याने याचे लाईव्ह लॉट काल रात्रीच काढण्यात आले, आपण पाहिलं असेल. तर या लाईव्ह लॉटमध्ये कोणकोणते नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत, त्यांचे फिक्स पैरे कोणते आणि गट क्रमांक कोणते, आपण प्रत्येक मैदानातच अपडेट देत असतो. त्याच पद्धतीने या मैदानाचे देखील अपडेट देत आहोत. त्याचबरोबर रुस्तम हिंद केसरी बकासूरची पण अपडेट आपण आपल्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे या मैदानाचे जे काही लाईव्ह लॉट निघाले त्याच्यानुसार, आणि बरेच जण मला रात्री पण कमेंट किंवा मेसेज वगैरे करत होते की आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर नक्की कधी पळणार आहे किंवा पळणार किंवा नाही. तर मित्रांनो, बकासूरच्या नावाने या लॉटमध्ये एकही चिठ्ठी निघाली नाही. याचाच अर्थ बकासूर आपल्याला या कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानात पळताना दिसणार नाही आहे. 23 तारखेला निमसोड या ठिकाणी होणाऱ्या मैदानापासून आपल्याला बकासूरचं पुनरागमन किंवा कमबॅक करताना बकासूर दिसेल. त्याचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोचवूया. आता या महाराष्ट्र केसरी कदमवाडी मैदानामध्ये जे लाईव्ह लॉट निघाले त्या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 6वरती आपल्याला राणा आणि कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी स्वराज 855 मित्रांनो पळताना दिसणार आहे. तसेच या मैदानाचा गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 1वरती अण्णाशेठ घाडगे यांचा हिंद केसरीचा मानकरी हरण्या आणि सासवडकरांचा मुंगळे आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 7वरती आपल्याला पिस्टन 2211 आणि मुळशीकरांचा सर्जा मित्रांनो पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर याच गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 8वरती बबनदादा लासोर्णे यांचा रावण आणि पिंटू शेठ मोडक यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 2वरती दादा सरकार यांचा पक्षा आणि धारपुडीकरांचा राजा देखील आपल्याला या कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानात पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 7मध्ये तास क्रमांक 10वरती आपल्याला गोल्याबाई आणि उसाडणेकरांचा रायबा पळताना दिसणार आहे. तसेच गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 5वरती सुंदर असा साज पळताना दिसतोय. ट्रिपल हिंद केसरीचा मानकरी शॉटगन मेहरबान आणि मल्हार 1111 ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 8 तास क्रमांक 5वरती. तसेच याच गट क्रमांक 8 तास क्रमांक 5वरती हिंद केसरी दहीगावकरांचा पाखऱ्या आणि ताईंचा राजा आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 9वरती आणखीन एक चिठ्ठी आहे. शिरसोडीकरांची रायफल आणि निमगावकरांचा सावकार ही एक गाडी आपल्याला पळताना दिसेल. तसेच गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 2वरती पैंजण आणि गाणाभाऊ देखील पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 6वरती धाडस आणि संभाबा काले यांचा ठाकूर देखील आपल्याला उद्याच्या मैदानात पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पुशेगाव हिंद केसरीचे मानकरी आणि A1 जोडी असा शाहिदभाई मोलाने यांचा हिंद केसरीचा मानकरी सचिन आणि लक्षा ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानात पळताना दिसेल. गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 6 आणि गट क्रमांक 55मध्ये तास क्रमांक 10 अशा 2 चिठ्ठ्या आहेत. त्याचबरोबर याच गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 8वरती मित्रांनो MM नानांचा राजा आणि सागरशेठ कटरे गाणनकरांचा दुर्गा देखील आपल्याला पळताना दिसेल. आणि याच गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 9वरती मित्रांनो किरण आप्पांचा जलवा आणि गोळी ड्रायव्हर मुळशीकरांचा सर्जा पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 1 आणि गट क्रमांक 18मध्ये तास क्रमांक 6वरती आपल्याला मोराळे मायनेकरांचा सम्राट आणि अभिजित भैया पवार आणि आपणा सर्वांचा आवडता वेगाचा शेवट सर्जा पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 16मध्ये तास क्रमांक 6वरती भैयांचाच बाजा आणि त्याच्यासोबत पॉवर आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 10वरती विठ्ठल नानांचा चिक्या आपल्याला पळताना दिसणार आहे आणि त्याचा पायरा आहे पुष्पान चिक्या पळताना दिसेल. तसेच गट क्रमांक 20मध्ये तास क्रमांक 2वरती
आपण ज्याच्या आतुरतेनं वाट बघतो असा आपणा सर्वांचा आवडता सप्तहिंद केसरी सुंदर बॉस देखील या महाराष्ट्र केसरी मैदानात पळतोय. सुंदर बॉस आणि रगील ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 20मध्ये. तसेच गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 5वरती आपल्याला मित्रांनो पेडगाव हिंद केसरीचा मानकरी कार्तिक आणि मुरुमकरांचा चिक्या पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 27मध्ये तास क्रमांक 1 आणि गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 10मध्ये आपल्याला सातारा एक्सप्रेस बलमाचा छोटा भाऊ छोटा बलमा आणि किसन आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 6वरती मित्रांनो किरणप्पांचा रायना आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या पळताना दिसणार आहे. तसेच गट क्रमांक 30मध्ये तास क्रमांक 6वरती विठ्ठल नानांचा तेजा आणि चिकार आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 37मध्ये तास क्रमांक 6वरती सुंदर 11-11 आणि अपशिंकरांचा चित्र्या पळताना दिसणार आहे. आणि गट क्रमांक 38मध्ये मित्रांनो माऊली आणि दादा सरकारेचा सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे. या काही नंदींच्या मित्रांनो गट क्रमांक आहेत आणि पहिरे आहेत. याच्यानुसार आपले नंदी आज आपल्याला एकदमवाडी मैदानात पळताना दिसतील. मैदानामध्ये आपण असणार आहोत. मैदानाची पुढील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिली जाईल. त्यासाठी आपले यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.